छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने अवघ्या 8 महिन्यात पुतळा कोसळला आहे। महाराजांच्या या अपमानाबद्दल अमरावतीच्या शिवटेकडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इंडिया महाविकास आघाडीतर्फे सरकारविरोधात अतिशय जोरदार पावसात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। राज्यातल्या महाराष्ट्र युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला आहे। राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरू आहे। या युती सरकारच्या कमिशनखोरीने महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही सोडलं नाही। महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचं काम केलं। त्यामुळे पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला आहे। राज्याच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी कधीही घडली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या भाजप सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अपमान केला आहे। या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे। या भ्रष्ट सरकारविरोधात इंडिया महाविकास आघाडीतर्फे जोडेमारो आंदोलन जोरदार पावसात करण्यात आलं। इंडिया महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते, जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुती सरकारविरोधात जोरदार पावसात प्रचंड नारेबाजी करत भ्रष्ट महायुती सरकारच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले। प्रसंगी संपूर्ण शिवटेकडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, माफी मागा मोदी माफी मागा, कमिशन खा सरकारचा निषेध असो, एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांचा निषेध असो, अशा असंख्य घोषणाही देण्यात आल्या। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही आहे, पण हे आंदोलन छत्रपतींच्या समर्थनामध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि आराध्य देवतांचा अपमान ह्या प्रकारे कोणीच सहन करणार नाही। माफी नाही या गोष्टीसाठी। आणि इतकं निर्लज्जासारखं म्हणतात की आम्ही माफी मागतोय। कसली माफी हो? कमिशनचं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे, टक्केवारीचं सरकार इथं बसलेलं आहे, खोके सरकार आहे। एका आमदाराला 50-50 कोटी रुपये देऊन या ठिकाणी फोडफाड करून असंवैधानिक सरकार या ठिकाणी बसलेलं आहे। आणि हे जे सरकार बसलेलं आहे हे सरकार वारंवार महिलांचा अपमान करतं, छत्रपतींचा अपमान करतं, आई सावित्रींचा अपमान करतं। आम्ही नाही सहन करू शकत। महाराष्ट्रद्रोह आहे हा, आणि ह्या महाराष्ट्रद्रोहाचा बदला घेतल्याशिवाय जनता थांबणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्रद्रोह अजिबात, त्या द्रोहाला त्या ठिकाणी माफी नाही। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।